नाही एक तासच्या अनुभवाचं चाल पॅसेंजरच भेटतच नाही. हा अरे बो बाईसले दको अर्ध भाड जर लापल्ला असले दको फ्री मग काय या टॅक्सी माबट्टीन रे बो हा हा ना हो तेच नसाल बोलतो धंदा आणि मारा मारवी जायले हो. या गाड्या आणणार त्या बाईसली पाड फ्री बाकीसले अगो पुरं या वयस्कर असले ते पुरं फ्री ना. ते बोलतो चाल धंदा पुरा बडी जायले जिबो पुरा म्हणजे ना डायरेक्ट गोलच जायले. हा ना हो जिबो मला तीच नवाय लाग राही तुम्ही कस काय बडी घ्या तू. देख बो मी टाइमले महत्व देणार माणूसशी मी जायरा साखरपुडा आली मला साखरपुडा सापडाल तुझे यशच्या दको आपला गावले टाइम टू टाइम मग तो साखरपुडा तर लागी जाई मन बाड मला काय काम पडी बाड बसाडेल बोल म्हणून टॅक्सी मापटी गो मी तू चालू करी ती आणि तू जर आको अर्धा घंटा उभा राहा ते मग मी ते जातोच नाही मग काय नाही जातो मग मी कॅन्सल करते ए तेन बाई ना दांगडो मारू दांगडो नाही असं होतं तुमनं आको. वै तुमनं गणित हल्ला का होतं चाल. हा बरोबर आहे ना मग साखरपुडा लाग जाई तडे काय जेवायला जाऊ बाई ना दोन सगळा साई भेट चाल मग काय एवढं होता बिता दूर नाच पण आता काय शी आपण इथला पेरायला शेत ते आपल्या पडात बोलावतोस अशी गंमतची ती तिथला का दूर न राहायला जीवन कोणले जात पडत नाही. मग काय सांग नाही का जिबो गाव मा काय आणि तालुका मा काय सगळा साईस मग काय बट ठिकाणी तुमनं खरं पहिरेले हो. तुम्हाला स्वभाव म्हणजे स्वभाव आहे जिबो माय बी साल धंदा पुरा चौपट जाय रे या बसास मा पहिले आणि ते पहिले म्हणा 7 ते 8 हजार रुपया रोज पडी जाय पण आता 2,000 बी मारामारी वय जिबो काय सांगू चाल कुडा पा. देख बो बंड्या जे नशीब मारा तेच भेटस दुसरं काय काम चालू कर दे आको लागी ती काय करशी मग ना तेच हो ते टेम्पोले आणि विचार करा ना दाखलं वाहतूक नाही करता ते लेवाना विचार राहणार चाल दकू आते काय बस काय नाही लिसन मी डोकामा पडा नाही ना हो केडा गाव मा काय धंदा पाणी हो इथला ते हो सैर सिटी मानत नाही चाल रेखा तुका माहेर चालली व मम्मीकडे चाललो ना आता ना आई त्यास बसाड दिलं तडे म्हण पप्पा त्या उभाच राहतील ना. आठवण बट का तडे उतरस माणूस मग काय नाही एकलं जाल बी काय वाटत नाही. मायातून पोरगा बी चांगला मोठा होई घ्या. तुम घर नान बी बदली होई की ना म्हणे. हा हो ताई बदली होई की ना पुन्हा आले राहणार ताते ऍग्रीमेंट होईल ना त्याचं. हा चांगलंय मग पुन्हा तू बी चालली सांग्या असं. हा तडेच रूम करणार ना रूम वगैरे तर काय घेतस ना शिवरात्रीला चाल ना सांगा काय नाही ते काय चालू आहे असं शिवरात्री नंतर जावास का पहिले जावास माहित नाही. हा चांगलं आहे माय चांगलं आहे लग्न कर तशी आडे ना आडेशी आहे नाही का तू. नाही ना एकदा देतो ना सोबत हा मग नंतर येणार वेळले दिवस राहणार तशी इकडेच होतो. हा मग दक्ते आता पोरी माय हो राहतीस का बी. हा सिच्युएशन तशी होती. मग ते समजणंच पडस ना काय करा मग आपलाच करता करा ना त्या बी काय पाहत आणि सासू सासरा बी आपलाच करता करा ना मग दुसरे कुठे दुसरा मुलगा मुलगी सगळं आमनाच करताय ना मग समजणंच पडस. हो माय किती समजदार शेबीन तू हा ना त्याने पोरी माय हो कशा बी उगार शेतीस बघते. नाही आम्ही आहे तिचा स्वभाव खूप चांगला आहे आणि आमना अण्णांच्या पण चांगला आहे जास्त पण वांदा नाही मग काय वाटत नाही एवढं उलट मग मम्मी तटे म्हणशीत लागत नाही एवढं आडेशीत लागस पण मम्मीनं कसं होतं मी आता पुन्हा चालेल असू बा मग ये 2-1 दिवस मग आम्ही आहे त्या म्हणे जाय बी कोणी आशा मोडत नाही म्हणे मी जाय म्हणे आणि मग मम्मीने मागे तब्येत बी बिघडल होती तरी मी काय नाही घेतो ना हा म्हणे सण मग 2 दिवस राहायचं लगेच रिटर्न नाही म्हणे 22-23 तारीखला लगेच येईल असं मी असं आहे का मग चांगले बहीण 4-5 डोकास मग काय परवडील पोया तुली हा बहीण तिथलं डिझेल फुकायचं असं तुला तसं नाही राहतो आता आई बहीण लिहिले कराय माय होती बसाडाय काय तर मग आता नाही कसं काय सांगू आता कवडीन पडेल होती आणि दोंडू अण्णा होवी मग नाही बी नाही म्हणतायस ना असं होत होती. हा बहीण कोकला बी बोलता येस चाल आहो जी भो तुम्ही वय गी मग आता काय ना काय ते वय ना इथलं तिथलं
बाई ना आमना सारखा ना टायर पंक्चर होई जातस रे ते तुम्ही इथली वय ती आय गोट बरोबर बोल ना तू एकदम ₹1,00,000 गोटी कर रे बू बाई ना त्या पुढ्या काय काय ती कोक लावाय चालना तो पोरे इमल गुटखा आणि तमाकू काय काय ते बटा कोक लावाय चालना चाल आता ते ना नवजीवान पोरे काय ठिकाणवर आहे तू बहीण आम्ही सालभर उचाल 2 भाकरी आमले न्यारी लागत 2-2.5 भाकर दुपारली आणि आखो 2-1 भाकरी रातली असं होतं आमनं खाणं असं आज जर पोताड धरलीत म्हणतो आम्ही हा हा बाई कानं बी तसं बजावणं बी तसं होतं ना तर बाई आता कातच बी नाही हो कोय बावला जरा जरा कातच नाही उठी जातच त्यास इमल चटपट माचित हा पुऱ्या काय गुन्हा आहे भिंत ना आला म्हणजे ना त्यान बाप निघत अशी नाही का ताई मेरा गुन्हा आहे तो घर गणकेला पाडस दक माहिले कृषी ती मग बोलता बोलता ते आपलं नंदुरबारी जाईत मग चायो बोलो ते काहीच कळत नाही तुम्ही नंदुरबार चालात का हां बाई बेटा बाजारचा झाला होता महिना मग एकदा जाणंच पडस मग बेटा आता या काय दाया साया बी सस्त्या शेतीस म्हणतं याच महिना शेत सस्त्या मग एक साय आग लागी जाई आको मग तेल डबं 1-2 काय बाकी काय बी 5-5 किलो बेटा दाया भरली म्हणतं असं म्हणशीन जायरा नो बी नंदुरबार काय करस आमनं काय केती नाही बाडी बेटा आजवर शेव बी तुमनं बेटा केतीनं घरण्या दाया साया बी जातीस ना मग हा आम्हाला सगळं करण्यात साई राहतेस काल दिनं आम्ही पण सगळ्या करत परवा दिनेचा वेफर करत मग सगळं वय ना माईन त्यामध्ये पहिले जाई कुरडा आता यात 2 दिवस राहायचं जाई मग आपण अजून काही पापड वगैरे करत म्हणे म्हणतो तसं करा मग जसं सांगत तसं मग असे ऐकून वळजू विचार मी ते बाई नामना शेजारे शेत्या बाई कधी आराय मारस कधी सासू आराय मारस माय काहीच ठिकाणी अशी मग तुम्हाला घर करज नाही म्हणते म्हणशी तर का पहिले पाहिजे नाही म्हणते म्हणशी बाई आम्ही आईन दिसं सगळ्याकडे नाव आईन दिसं पण बोलणं चालणं सगळं व्यवस्थित आहे ना मी तर पण मम्मीकडे राहिली मामाचकडेच राहिली हां दगते मग काय केलं बी केलशी तू मी का लिकेल म्हणजे शिकेल सांगणार ना तुम्ही मला B.Com पूर्ण आहे ना बाई रोज आडबरा समायाला जाणं पडत साला असा टाला मार देतोस हो उपाडी पुंजी खातच साला ना रोज जाणं पडाय ना ते आज साखरपुडा घुशी घ्या साला बाई रिकाम चोट लोक येतात असं करतस हो फुकटनं पाहायला चालं मनगट माझ्यावर त्यास ना रोज आंबान खाले तरी जाऊ असा पुरा चक्कर मारतीस मी तरी 1-2 तरी सापडीच अशा दर असं दगड टाकीत दिस लागू का बागो मग पण मग त्या 2-4 दाव दिक ना तर ना काय कोणी येत नाही आधी आता काय एवढा 15 दिन मग कापाय जाते ना आमना हरभरा यंदा हरभरा म्हणजे हरभरा होता आणि ती पण या चोरी चोट्टा बाई विचारूच नका हो बेकारी जी बो बाई जती तर ती बेकारी हो जायला चाला चला ये बस स्टँड तुम ना ते थोडंसंच राहील हां ये बस स्टँड उभी साईडला लायस रे भाऊ गाड्या चालायला हा हो मावशी टेन्शन नको लिहू ना तू